तर मित्रांनो, तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मला आता बनवायचं आहे गुलाबाचं फूल बनवायचं. असं माझ्या सबस्क्रायबरने मला बोलले की ताई तुम्ही गुलाबाचं फूल बनवून दाखवा. ते आता मी तुमच्यासाठी दाखवते. हे पहा, असं बनवायचं आहे गुलाबाचं फूल. खूप छान झालेलं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं मी दाखवते तुम्हाला. हे पहा, हा धागा वापरला आहे मी गुलाबासाठी लाल कलरचा, आणि हा पाकळीसाठी, मागच्या पाकळीसाठी, पानासाठी हा मी हिरवा धागा वापरला आहे. आणि नेहमीसारखी आपल्याला कैची तर नेहमीच लागते, आणि आपल्याला ही विणायची सुई पण लागते. तुम्हाला दाखवते मी नंबर, पाहून घ्या. हा बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता सुरुवात करूया आपण फूल विणायला गुलाबाचं. हे पहा, हा मी असा धागा घेतला आहे. हे मी सुई फिरवून घेतली, आणि ही अशी मी गाठ मारून घेतली. आता काय करायचं आपल्याला, 1 2 3 आणि 4 असे मी 4 साखळी घेतलेले आहेत. आणि सुईवर दोरा न घेता आपल्याला जिथून स्टार्ट केले तिथूनच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. पाहून घ्या, हे मी बंद करून घेतले. आता मी 1 आणि 2 साखळी घेतलेली आहे. साखळी घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपली सुई बाहेर गेलेली आहे, बाहेरून सुई आपला धागा घेऊन आतमध्ये आली. आता दोनातून 2 काढायचं आहे पहा, आणि ह्या दोनातून 2 काढायचं आहे. तसाच सुईवर धागा घ्यायचा आहे आपल्याला, आणि पुन्हा पण तशीच प्रोसेस करायची. बघून घ्या. हे पहा, हे 2 झाले. आता 1 3 झाले. असे आपल्याला 5 कळ्या करायच्या आहेत. हे खांबा 5 करायचे आपल्याला. मी आता हे जॉईन केले. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 आणि 2 आणि ही 2 साखळी घेऊन आपल्याला ह्या इथून बाहेर काढायचं आहे, आणि इथून हे आतमध्ये सुई घेऊन खेचायचं आहे आपल्याला. आता 1 आणि 2 3 साखळी वडले मी. इथून ह्या पानातून आपल्या बाहेर काढायची आहे सुई, बाहेरून आतमध्ये काढायचे आहे आणि ओढायचं असं. पुन्हा काय करायचं, 1 2 3 हे हाताला आपल्याला पाकळ्या बनवायचे आहेत. मग हे पहा, इथून हे आतमध्ये घातले सुई, आतमधून बाहेर काढली, आणि आपल्याला खेचायचं आहे. पुन्हा 1 2 3 हे आपले असे करायचे आहेत पाकळ्या आपल्याला. हे पलटी बाजू आहे ना मागची साईडची, तिथून हे असं घालायला लागणार आहे आपल्याला सुई, आणि ही बाहेर काढली. पुन्हा धागा घेतला. पुन्हा 1 2 आणि 3 हे 3 झालेत. पुन्हा पण तसंच करायचं आपल्याला. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे बस. आता काय करायचं आपल्याला, 1 आणि 2 हे घेऊन ही जी आपण साखळ बनवली आहे त्याच्यातून आपल्याला पाकळी बनवायची ना. मग आता काय करायचं आहे, हे पहा, 1 2 मी दाखवते तुम्हाला, करते थोडं. हे पाहून घ्या परत. तशीच साखळी वडायची आपल्याला. 1 2 3 3 साखळ वडली का मग ही पाकळी आहे नाही, ह्याच्या मध्य भागातून आपल्याला बाहेर घालून सुई आतमध्ये ओढायची आहे. पहा, हे पहा, 1 2 3 ती परत हे पाकळीमध्ये आलं की आपल्याला अशी मधून सुई घालून बाहेर खेचायची आहे. 2 झाले. 1 2 3 असे 3-3च घ्यायचे आपल्याला साखळ, आणि इथं ही खेचायची आहे. सुई अशी जात नाही, तरी जाड आहे धागा ना तो, त्याच्यामुळे सुई जात नाही. हे पहा, 1 2 3 दाखवते तुम्हाला. पाहून घ्या. 1 2 आणि पहिला एक घेतलं होतं मी वडून. हे सुईवर मी धागा घेतला, हे साखळीमध्ये घालून मी बाहेर काढला. हे पहा, 1. आपल्याला हवे तेवढे तुम्ही साखळी घालून काढू शकता बाहेर. म्हणजे पाकळी तुम्हाला मोठी पाहिजे तर तुम्ही जास्त घ्या. मी छोटीच पाकळी करणार आहे, तेव्हा 3च खांबा घेणार आहे डबल. हे आता माझे 3 खांबा झालेले आहेत. 1 2 3 आणि एक पहिलीची म्हणजे 4 झाले. आता हे पहा, हा मी धागा आहे ना इथून घालणार आहे सुई, आणि असा मी बाहेर काढणार आहे आणि इथून ओढणार आहे.
मग काय करायचं आहे आपल्याला 1 2 पुन्हा तसंच करायचं आपल्याला. पाकळी करण्यासाठी डबल खांबा घ्यायला लागणार आहे. बघा, हा पहिलीचा एक खांबा आपोआप झालेला आहे. आपलं ह्या दुसरा आणि हा तिसरा, असं मला 4च करायचं आहे. ते साखरेचा खांब म्हणजे गुलाबाची ही पाकळी मला छोटी बनवायची आहे. त्याच्यासाठी ही पहा 2 पाकळ्या झालेल्या आहेत म्हणजे मी दाखवते. आता पहा, ही एक राहिली आहे माझी साखर, अजून एक घेतलं मी. आता मला हे खांबा 4 करायचे आहेत. हे पहा, 2तून 2 काढते, 2तून 2 काढलं. पुन्हा मी सुईवर धागा घेतलेला आहे. पहा 2 झालेत. तर हे 2तून 2 काढते, पुन्हा 2तून 2 काढते, पुन्हा सुईवर धागा घेतला आहे मी, पाहून घ्या. पुन्हा मी 2तून 2 काढते आणि 2तून 2 काढते. आता हा मी जॉईन करून घेते. मग आपण हिरवा धागा जोड. चला तर मग आपल्याला हिरवा धागा जॉईन करायचा. तर कसा करायचा दाखवते तुम्हाला, पाहून घ्या. याची पण मी पाहून घ्या, अशी मी फक्त फिरून घेतलं आहे. आता इथं आपल्याला हा जॉईन करायचा आहे, पाहून घ्या. हे पहा, इथं मी साखर ओढून घेतली आणि हा धागा खेचून घेतलेला आहे. हा पहा, घट्ट खेचला मी. आता आपल्याला 1 आणि पहिलीची 1 साखर असे 2 झालेले आहेत ना, आणि अजून एक 3 घेतले मी. सुईवर धागा न घेता आपल्याला हे पाकळी, ही दिसते पाकळी, बघून घ्या. ही पाकळी दिसते ना, ह्याच्यातून आपल्याला असं मधून आपल्याला ही सुई खेचायची आहे आणि बाहेर काढायचे, पाहून घ्या. हे पहा, 1 2 आणि 3. हे पुन्हा पण तसंच करायचं आपल्याला. मी असे तुम्हाला दाखवते 2 पाकळ्या कशा पाकळ्यातून खेचायचं आहे. 2 झाले, 1 2 आणि 3 घेतले ना. तर ही बघा पाकळी इथं आहे. इथून आपल्याला हे सुईत दोरा घालून, सुई घालून खेचायचं आहे. चला तर मग दाखवतो. चला तर मग आपल्याला हे आता पाकळी बनवायचे आहे. हे 2 झाले, 2 मी साखळी ओढले, सुईवर मी धागा घेतला आहे. पुन्हा आपल्याला तो बाहेर काढायचा आहे आणि 2तून 2 आणि 2तून 2 असा 2 वेळा. आता ही बघा, सुईवर मी धागा घेतला आहे, सुई खाली घालून वर काढली, तिथून 2तून 2 2तून 2 काढलं आहे. पुन्हा सुईवर धागा घेतला, पुन्हा घातला, पुन्हा काढला. असं करून आपल्याला हे पाकळी बनवायची आहे. मग आता हे किती झाले आपले खांबा, 1 2 3 4 झाले. हे आपल्याला 4 बस होतील. आपण आता इथं सुई घालू आणि बाहेर काढू. 4 झालेले आहेत. आता पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे. 1 2 2 घेतले मी. आता सुईवर धागा घेतला मी, पुन्हा बाहेर काढला, पाहून घ्या. 2 खांबा रेडी झालेले आहेत. पुन्हा सुईवर धागा घेतला मी, पुन्हा बाहेर काढला, पुन्हा आतमध्ये घातला, पुन्हा 2वर 2 2वर 2. पुन्हा पण तसंच करायचं आपल्याला पूर्ण राऊंड होईपर्यंत. दाखवते मी तुम्हाला, पाहून घ्या. सुईवर धागा घेतला मी, पुन्हा तसंच आतमध्ये घातली सुई, बाहेर खेचली आणि 2तून 2 काढले. तर काय करायचं आपल्याला, 1 2 3 4 झालेत आपले. आता आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन कसं करायचं दाखवते. हे पहा, असं जॉईन करायचं. इथे एक गाठ घ्यायची आणि हे आता कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा धागा खेचून घ्यायचा आहे आपल्याला. किती मस्त झालं आहे गुलाबाचं फूल, पाहून घ्या तुम्ही. व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा, मैत्रिणीमध्ये शेअर करा. नवीन चॅनलवरती असेल तर तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हे फूल बनवायला शिका. आणि सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे मी तुम्हाला. हे पहा, हा मी पहिले 2 केलेले, हा आणि हा माझा पहिलावाला आहे 2. आता मी त्याच्यापेक्षा छोटा केला आहे, पाहून घ्या. खूप मस्त झालं. आणि हे धागे जे राहिलेले आहेत ना, ते आपल्याला कटिंग करायचे, दुसरं काही नाही, पाहून घ्या. हे असे खेचून घ्यायचं आहे आणि थोडंसं कटिंग करून ते सुईतून मग बाहेर असं ह्याला लावून घ्यायचं धागा पूर्ण, पाहून घ्या. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.